नमस्कार, आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी। अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली। यावेळी पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास सोलापूर पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सोलापूर सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर औदुंबर मस्के, शाखा अभियंता राजेश जगताप, वळसंग पोलीस ठाण्याचे PSI विद्यासागर सोनकांबळे, पत्रकार राजेश जगताप, पत्रकार स्वामीराव गायकवाड, माजी मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड, विपिन सुरवसे, रणजित भोसले, ग्रामपंचायत सदस्या शालूबाई बनसोडे, माजी मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे, बँक ऑफ इंडिया वळसंग कॅशियर नंदकुमार पुटगे, आंबेडकरी चळवळीतील नेते तुकाराम दुपारगुडे, हालचिंचोळीचे माजी सरपंच मानव कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। यावेळी सिद्धाराम बनसोडे, मुस्तीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गौतम चौधरी, सिद्धार्थ बोराडे, माजी सैनिक जयानंद कांबळे, बक्षी इफरगा येथील माजी मुख्याध्यापक सुहास गायकवाड आदींसह उपस्थित मान्यवरांचा सन्मान पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी तर्फे मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। या प्रसंगी पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी मार्गदर्शन केले। तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक श्रीशैल माशाळे, सदाशिव सोनवणे, धानप्पा गायकवाड, बलभीम जैन जांगडे, लक्ष्मण इंगळे आदींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख कुमार वाघमारे, जयंती मंडळाचे अध्यक्ष कैलास बनसोडे, सचिव सुनील सोनवणे, महादेव बनसोडे, बबरुवान बनसोडे, महादेव गायकवाड, भीमांना काळे आदींसह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चुंगी येथील आंबेडकरी चळवळीतील नेते तुकाराम दुपारगुडे यांनी केले, तर आभार कुमार वाघमारे यांनी मानले। ओळख असते, शैक्षणिक क्षेत्रातली असते, आर्मीमध्ये आहे, सुभेदार आहे या ठिकाणी 105 वर्ष
वयाचे आमचे आजोबा बाबा या ठिकाणी आहेत, आरोग्याच्या बाबतीत पण ते त्यांचं महत्व असेल, किंवा जो आपण म्हणतो ना की थोरा मोठ्यांचा वारसा, जे वयस्क लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या संगतीमध्ये राहणं. आणि या सगळ्या माझ्या भगिनी आहेत ना, यांच्या हातचं मी खाल्लेलं आहे. कित्येक वेळा मी 3-4 वेळा आलेले यांच्या घरी मी जेवण केलेलं आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की खरंच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढं जात आहात आणि बाबासाहेबांच्या विचाराने जात आहात. तुम्ही तर छोटी मुलं आहेत, तर मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, तुम्ही आज बघितलं ना, मला तुम्ही या ठिकाणी आले, या ठिकाणी आहे, तुम्ही मला बघताय, माझे कॅप चेन बॅगेज बघताय. तर आम्ही जे अधिकारी झालेलो आहोत, इथे डॉक्टर जे झालेले आहेत, ते फक्त काय आहे, हे कुठलं भाग्य नाहीये, लक्षात ठेवा, ही शिक्षणाची जात. आणि ते शिक्षण जे दिलेलं आहे ते आपल्याला बाबासाहेबांना दिलेलं आहे, महात्मा ज्योतिराव. आणि तुम्हाला अधिकारी बनायचं आहे ना, बनवायचं आहे तर सगळे असलेले मुलं मुली छोटे, मग अभ्यास केला पाहिजे. आज आपण या ठिकाणी जे आलोय ना, तर मला बघायचं आहे की तुमच्यातला कुणीतरी अधिकारी व्हायला पाहिजे. आहे ना दीदी, होणार ना तू अधिकारी? तू आणि खरंच आता सांगितलं की त्यांची मुलं डॉक्टर आहेत. आपण काही नवीन पिढी नाही आहेत, नवीन नाही आहेत पुढे जाणारे, परंतु हा जो वारसा आहे ना, हा टिकवून ठेवला पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही आहे. म्हणूनच बाबासाहेबांना वारसार्थ वारसा, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आज या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं ठेवा. लग्न करण्याची बिलकुल घाई नका मुलांची, आणि त्यांना त्यांचं करिअर करू दे. आणि नक्कीच मला वाटतं की तुम्हाला आपल्या या ठिकाणी वाचनालय असेल, आणि आपलं जे वाचनालय आहे, तर माझ्याकडून त्या ह्याला मी, तुम्ही मला सांगायचं तुम्हाला कुठली पुस्तकं आहेत, तर या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला ती तुम्हाला